विजय संघ तुम्ही येता का ना का आम्ही जोडू? संजय नगर आहे, कुशिवली आहे, मोरेवाडी आहे आणि सारमाळ आहे बा. अजून कोण? आणि विजय संघ एक. पहिले एक चिठ्ठी उडवायची आहे, त्याला बाय. गेम ऑन. पहिला चेंडू हलक्या हाताने कट केलाय, त्या ठिकाणी पॉइंट रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. श्री गणेशा झाला सिंगल ना. एक चिठ्ठी उचलली. सारमाळ संघाला बाय मिळाले. अभिनंदन सारमाळ संघ. आणि तिसऱ्या राऊंडला तुम्हाला बाय मिळणार नाहीये. आयोजक आमचे जवळचे मित्र योगे या ठिकाणी विनायकजी गोरे यांनी सांगितलेलं आहे की तिसऱ्या राऊंडला तुम्हाला बाय मिळणार नाहीये. 2 चिठ्ठ्या उचलायचा आहे. पहिला सामना मोरेवाडी संघ आणि कुशोली संघ पहिला सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेच इथेच नाणेफेकी करून आपण जायचं आहे. आणि विजयी संघ आणि त्याच्या विरुद्ध खेळेल संजय नगर अवंतर. या अवंतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 3. अतिशय चांगलं आयोजन, मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. बॅटची हिडिंग एज इष्टरक्षकांना झाल्या चुका. जीवनदान मिळालं. या ठिकाणी यशवंत आणि योगेश ही जोडी आपण पाहतोय. चार धावा धावफलकावर लावल्यात. आतापर्यंत विचार केला तर रिव्हर्स अटेंड केलाय. रिव्हर्स दुधारी तलवार. फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाने केली चुका. पुन्हा एकदा जीवनदान मिळालं. सोपा झेल सोडला. एक सोपा झेल होता आणि तो मात्र हातातून निसटला. 2 धावा मिळाल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 6 धावा. सहा धावा धावफलकावर लागल्यात. आतापर्यंत विचार केला तर स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज आपण पाहतोय यशवंत आणि योगेश ही जोडी. हलक्या शॉटाने दिशा दिली. शॉट स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू परार होतोय. चेंडू अक्षरशः जमिनीला गुदगुल्या करत आहे. तोय चौकार. या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल. पोकरवाडी टीमची डबल डिजिटल मध्ये 10 धावा. समावेत इगतपुरी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमचे अगदी जवळचे मित्र आदरणीय सोमनाथजी आंबीर आमच्या समावेत जोडलेले आहेत. इथे मात्र नो चेंडू पंचांनी घोषित केलाय. 1+1 2 धावा मिळतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 12 धावा. सुवर्ण संधी असेल. फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिट. उघडे डोळा. इथे मात्र फ्री हिटचा फटका. चेंडू जाईल 1 बाउंस सीमा रेषा बाहेर. हा येतोय चौकार. मात्र योगेश वाघ यांना सूट होते. फटका चांगला होता. पुरेपूर फायदा उचलला फलंदाजांना. फ्रीटचा फटका होता त्याचा पुरेपूर फायदा. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर मजबूत सुरुवात पाहायला मिळाली. पोकरवाडी टीमची 16 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. अतिशय चांगली फलंदाजी राहिली. बिनबाद 16.
स्ट्राइकवर फलंदाज आपण पाहू शकाल यशवंत. पुन्हा स्विचिटचा फटका. आता मात्र खरपूस समाचार, ज्या फलंदाजाचा झेल सोडला होता तो फलंदाज मात्र बरसायला सुरुवात झाली. अजून एक चांगला फटका यशवंतच्या बॅट मधून निघालेला. हा आपण पाहतोय यशवंत. पुन्हा स्विचिटचा फटका. फटका प्रॉपर आहे परंतु क्षेत्ररक्षक दूरवरचा सरसावलाय. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत अवधी होता 2 धावा घेण्याचा. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 22 धावा. 22 धावा धावफलकावर लावल्या जातात. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज उद्देश या गोलंदाजाचा वापर केला. गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला गोलंदाज उद्देशचा. सिंगल. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 23 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या. आतापर्यंत 3 चेंडू फेकल्यात ते उद्देशनं आणि 7 धावा खर्च केल्यात. म्हणजे एक चांगली सुरुवात मी म्हणेन पोकरवाडी टीमची. एक बलाढ्य संघ आहे कर्जत तालुक्यातील हा संघ. माफ करा, खालापूर मध्ये हा संघ येतोय. थोडस गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर डिलिव्हरीचा चेंडू फेकला. इथे मात्र दांडी गोल केली. पहिला आदरा मिळाला तो पोकरवाडी टीमला. मात्र फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय. श्याम ऑन द स्ट्राइक असेल. श्याम यशवंतचा विचार केला तर 7 चेंडू मध्ये 14 धावेंचं योगदान दिलंय. एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला आला. तिसऱ्या क्रमांकावर आपण श्यामला पाहतोय. उद्देशनं मात्र 5व्या चेंडूवर फलंदाजाला बाद करण्यात यश आलं. अक्षरशः दांडी वाकवली आणि या षटकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे यष्टीरक्षक स्वतः. दुसऱ्या अटॅम्प मधून सुद्धा या ठिकाणी चेंडू जमिनीला दान होतोय. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गुटेवाडी संघाचं. निश्चितच गोलंदाज नाराज आहे. एक धाव, एक ना पंच. या एका धावेनं 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12.00 च्या सरासरीने 24 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. पंच काय हवंय? खेळपट्टीवर पाण्याची मागणी होते तर आयोजकांना विनंती आहे की लगेच पाणी घेऊन जायचं आहे. जायचं आहे. पोकरवाडी टीमचा एक खेळाडू पाणी घेऊन जायचा आहे. तोपर्यंत आपण नाणेफेकी करूया. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मोरेवाडी विपक्ष कुशिवली या 2 टीम मध्ये आपण नाणेफेकी करतोय. तर तत्पूर्वी आपण या ठिकाणी सत्कार समारंभाकडे वळतोय.
कर्जत मधील अतिशय एक आदिवासी समाजाचा एक उत्कृष्ट क्रिकेटर, तेवढाच चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय अरुणजी वागचौरे साहेब, आपण यायचंय, आपला यथोचित मान सन्मान केला जाईल. संजय नगर चे आदरणीय अरुणजी वागचौरे साहेब, आपण यायचंय, आपला यथोचित मान सन्मान केला जाईल. स्पर्धा आपण पाहतोय मानाची आणि सन्मानाची. आई गावदेवी पिंपळवाडी आयोजित साहिल प्रतिष्ठान चषक 2024. मोरेवाडी संघाचा संघनायक यायचा आहे. चला 4 षटक टाकण्यासाठी 20 मिनिटाचा आणि 5 षटक टाकण्यासाठी 25 मिनिटाचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे. टाइम आमच्याकडे चालू आहे. इथे मात्र फटका प्रॉपर आहे, मनगटी ताकदीचा वापर, हँडसम षटकार. भाऊराव शीत साहेब कृषी उत्पादन बाजार समितीचे सदस्य यांच्या शुभ हस्ते आदरणीय अरुणजी वागचौरे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक असणार फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी चला कार्यक्रम पेट आहे. इष्टिरक्षकाने आता दुसरा झेल सोडलाय. इथे मात्र इष्टिरक्षकांकडनं वारंवार चुका झाल्यात. सिंगल गोलंदाजी चांगली होते, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाहीये. या ठिकाणी अरुणजी वागचौरे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. त्यानंतर लगेच त्याच ठिकाणी नाणेफेकी करायची आहे. कुशोली संघाचा संघनायक आणि मोरेवाडी संघाचे संघनायक आपल्या समवेत आहेत. तर आदरणीय भाऊराव शीत साहेब आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी करायची आहे. शॉर्ट पिच चेंडू त्याला अक्षरशः फेकून दिलाय. अजून एक मोठा ब्लास्ट पाहायला मिळतोय. निघालेला मोरेवाडी संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणि या सामन्यानंतर आपण ती लढत पाहू शकाल. दुसऱ्या फेरीतील ती पहिली लढत. षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 37 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत गोलंदाज अनिलला आणि तब्बल 13 धावा खर्च केल्या. चेंडू द्यायचा आहे. मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल गेला तिकडे. चला 37 धावा धावफलकावर लावल्यात. यशवंतचा विचार केला तर 8 चेंडू मध्ये 20 धावांचं योगदान दिलंय, तर श्यामनं 3 चेंडू मध्ये 8 धावांचं योगदान दिलंय. अतिशय चांगली फलंदाजी राहिली आहे आतापर्यंत पोकरवाडी टीमची. संघाची धावसंख्या धावफलकावर 37 धावा. इथे मात्र अजून एक तडाखा, परंतु त्या ठिकाणी कॅलरीज थोडेसे कमी पडल्या. सीमेलगत पेट्रोलिंग करताना अतिशय चांगला झेल टिपला. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी महेश आणि कोणत्याही प्रकारची चुका नाहीये. जो फलंदाज वरचढ ठरत होता त्या फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. यशवंत मात्र खेळाडू कक्षामध्ये या ठिकाणी परतताना आपण पाहतोय, ज्याने मात्र विचार केला तर 9 चेंडू मध्ये 20 धावांचं योगदान दिलं संघासाठी आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 37 धावा. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना जर्सी क्रमांक 34 34 क्रमांकाची जर्सी खेळाडूचं नाव आहे राहुल. ऑन द स्ट्राईक राहुलला आपण पाहू शकाल, तर नॉन स्ट्राईकला फलंदाज श्याम आहे.
ज्याने आपल्या संघासाठी 8 धावांचं योगदान दिलंय, तर न्यू कॅन्डिडेट नवीन फलंदाज राहुल, गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अनिल. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. मोठा पटका, पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलपट्टीवर होतोय. एक चोरटी धाव कदाचित ठरू शकेल. ज्या ठिकाणी एक धाव होती तिथे मात्र दुहेरी धावसंख्येत कन्वर्ट केलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ती राहुल आणि श्याम या दोन फलंदाजामध्ये. चित्त्याच्या चपळाईनं या ठिकाणी मात्र 2 धावा मिळवल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 39 धावा. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. कमबॅक केलं मी म्हणेन अनिलनं, कारण पहिल्या आणि तिसऱ्या चेंडूवर 2 मोठे पटके आल्यानंतर मात्र कमबॅक करण्याची संधी होती आणि ते कमबॅक केलंय आतापर्यंत. डॉट षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 39 धावा. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये जरूर पोकरवाडी टीम जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न करेल आणि कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचा कार्य मात्र या ठिकाणी गुटेवाडी टीम करेल, यातील मात्र शंका नाहीये. जो चांगला खेळ करेल तो मात्र या स्पर्धेमध्ये टिकून राहील. चला लगेच आपण गेमला सुरुवात करायची आहे. सोळा मिनिटांमध्ये आपण 3 ओव्हर फेकल्यात, म्हणजे आपल्याला आता मात्र घाई करावी लागेल. 16 मिनिटं 28 सेकंद झालेले आहेत. त्यामुळे गुटेवाडी टीमला आपला लक्ष द्यायचं आहे. फटका फसलाय, परंतु या ठिकाणी शेवटच्या मुवमेंटला मात्र क्षेत्ररक्षकाच्या हाताला ब्रश करून चेंडू सरळ जातोय षटकारासाठी. मायडिटिंग षटकार. या षटकारा पाहू शकाल. त्याला शॉर्ट पिच चेंडू, पुरेपूर फायदा उचलायचा होता परंतु कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. शेचाळीस धावा धावफलकावर लागल्यात. आतापर्यंत विचार केला तर शॉर्ट पिच चेंडू, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आता चुका नसतील. इथून मात्र चांगला झेल टिपला रोशनना आणि इथून फलंदाज बाद होईल. झालाय नवीन फलंदाज येण्याने ऍक्शन मध्ये 79 जर्सी क्रमांक विशाल. आपण पाहतोय विशालला. आल्या आल्या हा फलंदाज सेट होऊन आलाय. पहिल्या चेंडूवर तडाखा लावला. इथून मात्र षटकार मिळाला तो पोकरवाडी टीमला. या षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावर 52 धावा. अवंतर धाव. शॉर्ट पिच चेंडू बराच होता. चेंडू डोक्याच्या वरनं गेला. पंचांनी अवधी घेतला निर्णय देण्यासाठी. अतिशय दक्ष पंच आहेत. मी खरोखरच या पंचांचं जरूर कौतुक करेन.
असोसिएशन मान्यता प्राप्त पंच आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा फटका चांगला आहे विशालच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा तडाका. विशाल ऑन द फायर, दुसरा षटकार. या षटकारानं संघाची धावसंख्या पोकरवाडी टीमचा जर विचार केला तर 59 59 धावा धावफलकावर लावल्यात. मगाशीच व्यासपीठावर पारधी सरांशी आमची चर्चा झाली की 72 धावा कुठून सुद्धा आम्ही याच मैदानावर पराभूत झालो होतो मागच्या वर्षी, आणि तोच त्याहून त्यामध्ये काहीतरी बदल करून हा संघ मात्र उतरलाय. अजून एक तडाखा, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज. आता चुका नसतील, इथून मात्र विशालला परतावं लागेल. अतिशय चांगला झेल टिपला. 20 मिनिटं आणि 28 सेकंद आपण घेतलेला आहे. षटक क्रमांक 4 संपलाय, म्हणजे आपण वेळेवर आहात. आता फक्त 5 मिनिटांमध्ये आपल्याला ते शेवटचं षटक मात्र कंप्लीट करायचं आहे. सरासरीने आतापर्यंत धावा जमवल्यात त्या पोकरवाडी टीमनं, कारण विशाल असेल, यशवंत असेल, विशाल, श्याम यांनी जी फलंदाजी केली त्याचाच मोबदला म्हणून आज पोकरवाडी टीम 4 षटकामध्ये 59 धावा जमवल्यात. आणि हाणामारीचं षटक, स्लॉगवरचं षटक हे 5वं. पांडुरंग शॉर्ट पिच चेंडू, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक स्वतः, गोलंदाज सरसावलाय आणि एक सोपा झेल टिपलाय. इथून मात्र धक्का क्रमांक 5वा लागलाय तो पोकरवाडी टीमला. पाच फलंदाज बाद झालेत. श्याम बाद झाला. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना डबल 5 जर्सी क्रमांक नितीन, 55 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला खेळाडू. तर गोटेवाडी संघासाठी सुवर्ण संधी असेल. सलग 3 जर षटकार मारले तर चापेवाडी पठार संघाचा किंग अर्थात बबलू पारधी यांच्याकडनं 500 रुपयांचे कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. ताकदीचा वापर थोडासा कमी पडला. इथून मात्र अजूनही एक फलंदाज बाद झालाय. जर पांडुरंग यांनी जर हॅट्रिक घेतली तर 201 रुपयांचं कॅश प्राइज आहे बाळू लोभी यांच्याकडनं. आणि ऑन द हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे. बॅक टू बॅक 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय. निश्चितच या ठिकाणी खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय आमचे जवळचे मित्र पारधी सर, अर्थातच मधु पारधी, चांगले एक पॅकर सुद्धा आहेत, पेशाने शिक्षक आहेत, आणि त्यांनाच इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल. अजूनही अंदा हॅट्रिकच्या उंबरट्यावर होते, परंतु या ठिकाणी मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढले. पहिली धाव वेगाने एकाच धावेवर समाधान मानलंय. धावसंख्या धावफलकावर 60 धावा. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या सत्रातील. एक वाजून 35 मिनिटं झालेले आहेत. या 3 चेंडूवर जर 3 विकेट संपादित केलं तर बाळू लोभी यांच्याकडनं 201 रुपयांचं कॅश प्राइज असेल. अवंतर धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 61 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत.
तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कमबॅक केलं खऱ्या अर्थानं पांडुरंगनं, कारण 4 षटकामध्ये 59 धावा होत्या. त्याच्यानंतर मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी करायची होती. दिशेवर नियंत्रण ठेवलंय पांडुरंगनं, मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवलं ते पोकरवाडी टीमच्या खेळाडूंना. इथे मात्र थोडीशी चुकी, लगेच त्याचा पुरेपूर फायदा उचलला. ज्या ठिकाणी 1 धाव होती तिथे मात्र दुहेरी धावसंख्येत कन्वर्ट केलं. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 63 धावा, 6 गडी बाद 63 अशी धावसंख्या आपण पाहतोय पोकरवाडी टीमची. शेवटच्या 2 चेंडू या सत्रातील शिल्लक आहेत. शॉर्ट पिच चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा, परंतु क्षेत्ररक्षक आलाय त्या ठिकाणी दूरवरचा. आपलातून झेल टिपलाय. काय झेल टिपलाय? चला, हॅट्रिक नाहीये परंतु 3 विकेट संपादित केलं, त्याबद्दल म्हणजे आतापर्यंत पांडुरंगने फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. डॉट चेंडू, अतिशय चांगली कमबॅकिंग षटक टाकलंय. 4 षटकामध्ये 59 धावा होत्या आणि 5 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 63 धावा धावफलकावर लागल्यात. येणारे 30 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत त्या गुटेवाडी टीमला 64. काय घडेल हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा मी या मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय व्हाईस ऑफ शहापूर, आमचे मित्र आणि एक चांगले समालोचक आदरणीय सोमनाथजी खाडे सरांना या ठिकाणी मी विनंती करतो की आपण मायक्रोफोनवर यायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच तुकारामजी वाघ सर. जाऊया मैदानावरती, ज्या ठिकाणी 64 धावांचं लक्ष ठेवलंय फलंदाजी करत असताना गुटेवाडी या संघाच्या समोर टीम पोखरवाडी या संघानं 64 धावांचं टार्गेट. चला मित्रांनो, स्पीडअप करा, फिल्डिंग लावून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. बनवायचे आहेत 30 चेंडू आणि 64 धावा. बिग फाईट मॅच, मोठा मुकाबला मैदानावरती पेश होतोय. गुटेवाडी आणि पोखरवाडी या 2 संघांच्या दरम्यान मोठा मुकाबला मैदानावरती पाहायला मिळेल. चांगल्या दर्जाची बॅटिंग.
तीस चेंडू आणि 64 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानावर सज्ज होत आहेत. अनिल आणि रोशन, गोलंदाज योगेश. षटक क्रमांक पहिला चेंडू. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एका धावेच्या मदतीनं या ठिकाणी सुरुवात झाली आहे. 64चं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना रोशन स्ट्राइक एंड वरती, गोलंदाज योगेश राईट मोर द विकेट. हा चेंडू पहा अप्रतिम, अगदी समोरून वळवतोय, जास्त बाहेर, थोडासा लेग स्टंपच्या बाहेरून जातोय. व्हाईट बॉलचा पुन्हा एकदा कॉल येतोय. मात्र गोलंदाज फिरकी आक्रमण आपण पाहत असाल, थोडा जास्त वळाला आणि व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा. गोलंदाज योगेश. षटक पहिलं, पॉवर प्लेचं 1 नंबरचं षटक. अप्रतिम टप्पा लगेचच यावेळेस आतमध्ये घेतोय. बॅट फिरवतायत मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. निर्धाव पहिला डॉट. फलकावरती 2 धावा. सुरुवात झाली आहे गुटेवाडी संघाची. हा चेंडू पहा जागेवरनं डेलिकेट टच, शॉर्ट थर्ड मॅनला. अप्रतिम फिल्डिंग त्या ठिकाणी. एक सिंगल कंप्लीट जरूर करतायत मात्र ही अप्रतिम दर्जाची फिल्डिंग मैदानावरती पेश केली. संघासाठी काही धावा वाचवतायत. 1 धाव येईल धावफलकावरती. एकंदरीत 3 धावा. फलंदाज रोशनच्या बॅटमधून आलेली ही सिंगल धाव. एकंदरीत 2 वाईड बॉल आणि 1 सिंगल, अशा 3 धावा स्कोर कार्डवर. योगेश येतोय पुन्हा एकदा. स्ट्राइक एंड वरती अनिल. हा चेंडू खोलवर टप्प्याचा समोर खेळतायत. अप्रतिम दर्जाचा फटका, जबरदस्त फटका समोरच्या दिशेला. धन 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 करत सीमा पार. चेंडू रबाना. 4. बरोबरी करावी लागेल. 64 धावा बनवायच्या आहेत. चौका ठोकला त्यानंतर या चेंडूवर पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. बराच वेळ चेंडू हवेत होता. फिल्डर दूरवर येत आहेत. अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि दरम्यान या 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धावा येतील, धावफलकाला ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड 9 या धावसंख्येवरती. षटक पहिलं. 4 चेंडू अद्यापर्यंत फेकलेत. 9 धावा वसूल करतायत. गोलंदाज योगेश पुन्हा एकदा तयार होतोय. षटक 1 ची जबाबदारी. या चेंडूवर मिस टायमिंग, बॅटची एज, विकेटच्या मागे थोडंसं खराब फिल्डिंग. लॉंग स्टॉप एंडला चेंडू निघून गेलाय 4 धावांसाठी. दमदार चौकार. चेंडूला अडवणं गरजेचं होतं. अशा पद्धतीने धावा जर जात राहतील तर 64 धावा सुद्धा कमी पडतील. या ठिकाणी अनिलच्या बॅटमधून 4 धावा येत आहेत. 3 चेंडू 10 धावांवरती खेळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम दर्जाचा टप्पा आतमध्ये घेतोय. फिरकीचं आक्रमण. षटक पहिलं संपलंय. धावफलकावरती बिनबाद 13. या ठिकाणी 13 धावा स्कोर कार्ड वरती बिनबाद. घुटेवाडी या संघाची धावसंख्या आपण पाहत आहे. श्याम येतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. श्यामचा हा पहिला चेंडू या ठिकाणी वेट अँड वॉच. व्हाईट बॉलचा इशारा उशिरा पण थेट आलाय. 1 सिंगल येईल. एकंदरीत 14 धावा. हा चेंडू पहा पुन्हा एकदा थोडासा अपब्रेक होत बाहेर निघतोय. उंचीवरनं पंच सांगतायत व्हाईट बॉल. अतिशय चांगलं जजमेंट पंचांचं आपण पाहत आहे. हा चेंडू मात्र दर्जेदार. जागेवरनं अपरकट करायचा होता मात्र
सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट. गोटेवाडी यांच्यासाठी षटकारा ट्रिक साठी या ठिकाणी बबलू पारधी यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालेला आहे. हा पहा 2 धावांचा फटका येतोय गोटेवाडी संघासाठी. या 2 धावा येत आहेत, धावफलकावर जोडतायत. 16 धावा धावफलकावर. निश्चित मित्रांनो, क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व, चापेवाडीचा स्टार खेळाडू बबलू पारधी यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज सलगच्या 3 षटकारासाठी. पहा मित्रांनो, क्रिकेटवरती आणि आपल्या मित्रांवरती प्रेम पाहायला मिळतंय. अगदी आज सामना नसताना सुद्धा बबलू पारधी सर अगदी पहिल्या मॅच पासून या ठिकाणी आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक कौतुक आपण करूया, सहर्ष स्वागत करूया. इन ऍक्शन मध्ये येणाऱ्या परवाच्या रात्रीला आपल्याला पाहायला मिळतील. बबलू पारधी सर आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. या दरम्यान आपण पाहत आहे 17 धावा धावफलकावर षटक दुसरं चालू आहे. जबरदस्त मॅच. गुटेवाडी विपक्ष पोखरवाडी या 2 संघांच्या दरम्यान चाललेला महामुकाबला मैदानावरती 64 टार्गेट आणि त्या टार्गेटचा पाठलाग करतायत अनिल आणि रोशन. हा चेंडू सुंदर आहे, अप्रतिम दर्जाचा चेंडू. कुठल्याही प्रकारचं फुटवर्क नव्हतं. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. डॉट आलाय. चांगला चेंडू, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. निश्चित आपण टप्पा पाहिला, अप्रतिम टप्पा. श्याम यावेळेस श्यामचा हा चेंडू पायावरती फ्लिक ऑफ द रिस्ट स्क्वेअर लेगच्या वरनं खेळलाय. त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा मोह आणि निश्चितच वेळेत परत येत आहेत. थ्रो कव्हर होणं गरजेचं होतं. कलेक्ट झाला असता तर या ठिकाणी विकेट संपादित करता आली असती. एक सिंगल या दरम्यान कंप्लीट होती. एका धावेची मदत धावफलकाला करतायत. स्कोअर कार्ड जाऊन पोहोचलं ते 18 वरती. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं चालू आहे. श्याम गोलंदाजी करतोय. 5 चेंडू फेकलेत, केवळ 3 धावा खर्च करतोय. 18 धावा. हा चेंडू सुद्धा पुन्हा एकदा चांगला आहे. बॅट फिरवतायत, मात्र संपर्क कुठल्याही प्रकारचा पाहायला मिळत नाही. षटक क्रमांक दुसरं संपलंय. धावफलकावरती बिनबाद 18 धावा गुटेवाडी. थँक्यू सो मच. वातावरण बनवलं जात आहे. 2 षटक संपतायत. धावफलकावर 18 धावा, बिनबाद 18. या ठिकाणी फलंदाजी करतायत अनिल आणि रोशन. गोलंदाज यशवंत येतोय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात गुटेवाडीसाठी. सलग 3 षटकारासाठी बबलू पारधी यांच्याकडनं 500 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. यावेळेस हा चेंडू पहा, प्रचंड वेग. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये यशवंतचा. कुठल्याही प्रकारे धाव नाही. टप्पा आपण पाहू शकाल. बॅट फिरवतायत, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होऊ दिला जात नाही. अप्रतिम दर्जाचा टप्पा. यशवंत येतोय पुन्हा एकदा. ओर द विकेटनं बॅकफुटला जाऊन पंच केलाय. फटका चांगला आहे. कव्हर स्वीपरच्या दिशेनं चेंडू जातोय. दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर संघर्ष करतायत. चौकार. संघर्ष पाहायला मिळेल. बॅट्समन अनिल 8 चेंडू 15 धावांवरती खेळतोय. 7 देत असताना रोशन 2 धावांवरती खेळतोय. हा चेंडू चेक केला जाईल. पंच दंडित करतायत. व्हाईट बॉलचा कॉल. पुन्हा एक धावील स्कोर कार्ड वरती जोडतायत. 23 धावा. थेंबे थेंबे तळे साचे. धावा बनवायच्या आहेत. 64 धावांचं आव्हान पार करायचंय. मॅजिक फिगर गाठायची आहे. या ठिकाणी 23 धावा धावफलकावर बिनबाद. शांत सुरुवात, संयमी सुरुवात. हा चेंडू चांगला आहे.
धावा निश्चित येणं गरजेचं आहे. निर्धाव चेंडू जेवढे जास्त खेळाल त्या मात्र अडचणीत आणणारे असतील. या ठिकाणी बॅटिंग करत असताना घोटेवाडीला फटकेबाजी मध्ये मध्ये पाहायला मिळतीये, मात्र भरपूर सारे चेंडू डॉट फेकतायत. गोलंदाजांचं कौतुक. यशवंत गोलंदाजी करतोय. यावेळेस खडे समोरच्या दिशेला खेळलेला फटका फिल्डर आहे त्या ठिकाणी. दोघांच्या मधनं तरी भेदली. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा खात 4. सरकलं 27. हा चेंडू पुन्हा एकदा लगेच कमबॅक गोलंदाजाचं. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. निर्धाव. चांगला टप्पा. या षटकाचा जर आपण विचार केला तर संमिश्र राहिलंय. 2 चौकार सुद्धा आले. 5 चेंडूंवरती 9 धावा या ठिकाणी यशवंतनं खर्च केल्या. स्कोर कार्ड वरती घोटेवाडी संघाची धावा संख्या 27 धावा. 64चं टार्गेट आहे. यावेळेस पुन्हा एकदा जागेवरनं खेळलाय. फटका जबरदस्त आहे. फिल्डर आहे. मस्तक पे दस्तक. गेंद सीमा रेखा के बाहर. 6. अतिशय डोळ्याचं पारणं फेडणारा फटका. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावर. चला स्पीडअप करा. 12 चेंडू आणि 31 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 12 चेंडू 31 धावा घोटेवाडी संघाला विजयासाठी बनवायच्या आहेत. त्या 12 बॉलवरती 31. इथून संघर्ष करतायत. सलामीची जोडी मैदानावर खेळतीये. घोटेवाडी संघाचे 2 स्टार खेळाडू, 2 सलामीचे फलंदाज. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. जोडी नंबर 1 सुरुवात केली आहे. 33 धावा स्कोर कार्डवर. 3 षटकांच्या सांगतेनंतर षटक क्रमांक या ठिकाणी 4 ला सुरुवात. गोलंदाज तयार. किरण येतोय. 12 चेंडू 31चं समीकरण सोडवलं जाईल का या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी विचारलं जात आहे. 12 चेंडू 31 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज किरण वरती जबाबदारी. सलामीची जोडी मैदानावरती खेळतायत. अप्रतिम दर्जाची बॅटिंग दोघांच्या दरम्यान पाहायला मिळतीये. शांत संयमी. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरनं निश्चितच उडवण्याचा प्रयत्न होता. हलक्या हातानं प्लेस करतायत त्या ठिकाणी. एक सिंगल हलकं स्टिअर केलं. एका धावेची मदत येते. धावफलकावरती जात आहेत त्या 34 धावा. समीकरण पहा. 11 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. या षटकात आक्रमण करावं लागेल. हे षटक इथून मात्र गणित बदलवणारा असू शकतं घोटेवाडीसाठी. हा चेंडू पहा पायावरती आदळतोय आणि अपील करतायत. पंचांचं बोट आकाशाकडे. गो बॅकचा इशारा दिलाय. पहिला धक्का घोटेवाडीला. धक्का. डीजे वाले भाऊ सुद्धा या ठिकाणी रंगात येत आहेत. 10 चेंडू 30 धावांची गरज आहे. 34 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली. हे 2 चेंडू अप्रतिम राहिलेत. गोलंदाज गोलंदाजी करतोय. संघासाठीच हे 4थं षटक. स्वतःसाठी पहिलं. हा सुद्धा चेंडू सुंदर आहे. बॅट फिरवतायत. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होऊ दिला जात नाही. एक डॉट नंतर इथून मात्र संघर्ष वाढत जाणार. एक डॉट नंतर अडचणी वाढत जाणार. घोटेवाडी संघासाठी इथून संघर्ष वाढत चाललाय. 30 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 9. चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस बॅकफुटला जाऊन फटका खेळलाय.
जबरदस्त फटका पॉइंटच्या डोक्यावरनं डोळ्यांचं पारणं फेडतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. संघर्षाचा शंखनाद. चौकार. पुन्हा समीकरण बदलेल. 8 बॉल 26 ची गरज. 8 चेंडू 26 धावा. संघर्ष दोन्ही बाजूने पाहायला मिळतोय. एका बाजूने घोटेवाडी, दुसऱ्या बाजूने पोखरवाडी. बॅटिंग करत असताना निश्चितच घोटेवाडी संघ खेळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं उडवण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटवरती मिडल झाला नाही. सीमारेषेवरनं फिल्डर येतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात या ठिकाणी विकेट गमवावी लागेल. बिग विकेट, बिग लॉस. फलंदाज रन आउट. जीवनामध्ये संगीताचं महत्व फार असतं. या दरम्यान पहा, चर्चा करता करता फटका दमदार खेचलाय. आल्या आल्या अप्रतिम फिल्डिंग त्या ठिकाणी अडवतायत. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावले आणि 2 धावा कंप्लीट. वाह, फटका लाजवाब. तितकी चांगली फिल्डिंग. सीमारेषेवर 2 धावा वसूल करतायत. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 41 या धावसंख्येवरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 41 धावा. शेवटचे 6 बॉल आणि 23 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय. जबरदस्त क्रिकेटचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय अप्रतिम दर्जाचं क्रिकेट मैदानावरती पेश करतायत गोटेवाडी विपक्ष पोखरवाडी. दोन्ही संघांकडून संघर्ष केला जातोय. चला, वेळेची काळजी घ्या. 4 षटकं संपली आहेत आणि 41 धावा फलकावर. यापुढील मॅच मोरेवाडी विपक्ष कुशिवली. दोन्ही संघाचे कॅप्टन सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. मोरेवाडी विपक्ष कुशिवली. मोरेवाडी संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकली आहे आणि फलंदाजी स्वीकारलेली आहे. यापुढील मॅच दोन्ही संघांनी तयार राहायचंय. द्वितीय फेरीची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. 6 बॉल 23 ची आवश्यकता. 6 चेंडू 23 धावा. मैदानावरती सामना कोण जिंकणार यासाठी थोडीशी वाट पाहावी लागेल. नितीन आलाय. पहिला चेंडू या ठिकाणी शॉर्ट आर्म पुल करतोय समोरच्या दिशेला. एक सिंगल येईल. एका धावेची मदत धाव फलकाला केली जाईल. स्कोर कार्ड पुन्हा पुढे सरकेल ते 42 धावा. 5 चेंडू आणि 22 धावा. कशा पद्धतीने बनवले होते पहा मित्रांनो. सीमारेषेवरती कदाचित वेट, पंच वेट, थांबा. हा चौकार आहे. ज्या वेळेला फिल्डरनं चेंडू अडवला त्यावेळेला त्याचा पाय सीमारेषेवरती टच झालेला होता. पहा, आपल्याला लाईव्ह कव्हरेज अप्रतिम दर्जाचं पाहायला मिळतंय. ब्रदर्स स्पोर्ट्स या वाहिनीचं मन भरून कौतुक करावं लागेल. अतिशय चांगल्या पद्धतीने टिपतायत या ठिकाणी. निश्चितच त्यांच्या 12व्या प्लेअरचं ऑब्जेक्शन होतं आणि चेक करतायत. चौकार येतोय. या चेंडूवर पहा, चेंडू हवेत आहे. दूरवरनं फिल्डर येत आहे झेल टिपण्यासाठी, मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही आणि पुन्हा 2 धावा येतील. समीकरण पाहायला मिळेल. 2 धावांची मदत येईल. धावफलकावरती जोडली जाईल.
अतिशय चांगल्या दर्जाचं क्रिकेट स्कोर कार्ड जातं ते 47 या आकड्यावर शेवटचे 4 चेंडू आणि 17 धावांचं लक्ष 17 का खतरा इथून उभा राहिलाय 47 धावा धावफलकावरती आहेत गोटेवाडी संघाच्या संघर्षाला लाख लाख सलाम करावे लागतील अप्रतिम फटकेबाजी संघर्षमयी कामगिरी करतायत 64 तर मोठं लक्ष ठेवलं होतं आणि 4 चेंडू 17 पर्यंत पोहोचलेत समीकरण सोडवतील का गोलंदाज नितीन या वेळेस बॅट फिरवली पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरून व्हाईट बॉलचा कॉल येतोय अवांतरची धाव 4 बॉल 16 समीकरण जवळ जवळ येत जात एक एक मोठा फटका आला तर पुन्हा सामना झुकतोय तो घोटेवाडी संघाच्या बाजूनं एक एक डॉट आला तर सामना झुकत जातोय तो पोखरवाडीच्या बाजूनं इथं वेळ नाही वेळ पाळावी लागेल 4 चेंडू 16 ची गरज प्रत्येक चेंडू वरती आक्रमक भूमिका प्रत्येक चेंडू वरती समीकरण दडली आहेत या चेंडूवर पुल केलाय व्हॉट अ शॉट ऑफ द नाईट परफेक्ट टायमिंग परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू सीमा पार सामना खुला झुकलंय ते यावेळेस 3 चेंडू आणि 10 असं समीकरण दोन्ही संघासाठी निश्चित ऑन आहे सामना कोण जिंकेल बिग फाईट मुकाबला पोखरवाडी विपक्ष घोटेवाडी असा सामना शेवटचे 3 बॉल 10 धावांची गरज या ठिकाणी नितीन थोडासा अडचणीत सापडलाय महेश ऑन फायर 3 बॉल 10 धावा बनवल्या जातील का बिग फाईट बिग मुकाबला मोठा संघर्ष या चेंडूवर बॅटची एज विकेटच्या मागे त्या ठिकाणी फाईन लेग बाउंड्री वरती अप्रतिम त्या ठिकाणी फटका पाहायला मिळतोय 2 फिल्डर धावले प्रयत्न केले मात्र अपुरे ठरतायत चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर नशिबाची साथ चौकार पहा आयोजन कमिटीच्या वतीने सूचना आलेली आहे सामना हाय व्होल्टेज आहे सामना कुणी जिंकू दे कुठलेही समर्थक मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही याची काळजी घ्या खेळणाऱ्या टीमने आपल्या समर्थकांना या ठिकाणी सूचना द्या ज्या संघाचे प्रेक्षक आतमध्ये घुसतील त्या संघाला बॅन केलं जाईल या चेंडूवर पहा आडव्या बॅटनं आपण पाहता फटका खेचलाय त्या ठिकाणी स्क्वेअर ऑफ द विकेट एक सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी धावतील धाव कंप्लीट होईल का हा प्रश्न आहे प्रश्नाचं उत्तर मिळेल फलंदाज होतो रनआउट फलंदाज माघारी संघर्ष फार मोठा होता मात्र या संघर्षाला न घाबरून जाता गोटेवाडीचा ढाण्या वाघ महेश मैदानाच्या आतमध्ये झुजतोय एक चेंडू 5 धावा गोलंदाज नितीनचं कौतुक केलं जाईल प्रेशर मध्ये चांगल्या चेंडूला यावेळेस एक्झिक्यूट करताना पाहायला मिळाला 1 बॉल 5 ची गरज समीकरण दोन्ही संघासाठी जर आपण पाहिलं तर इथून मात्र धोकादायक आहे एक मोठा फटका आला तर सामना जाईल गोटेवाडीला 1 डॉट आला तर सामना जाईल पोखरवाडीला 1 चेंडू 5 धावा कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा रूल आहे जरी चौकार आला तरी अडचणीत येऊ शकते टीम गुटेवाडी 1 बॉल 5 ची गरज षटकार ठोकणं अनिवार्य ज्या महेशनं स्वप्न दाखवलंय स्वप्न पूर्ण करेल का 1 बॉल 5 हा चेंडू नक्कीच
पंचांचा इशारा येतोय, डॉट षटक या ठिकाणी संपलंय, सामना या ठिकाणी फिनिश झालाय. पोखरवाडी संघाने ही हाय व्होल्टेज मॅच जिंकली आहे. मोठा मुकाबला, हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळाला. पोखरवाडी ओन बाय 4 रन्स, सामना विजयी. अजून आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, फिल्डिंग साठी रवाना व्हा. कुशिवली संघ विपक्ष मोरेवाडी अशी मॅच यापुढील मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त फाईट आपण पाहू शकाल. तत्पूर्वी या ठिकाणी हा सामना पाहायला मिळाला. सेकंड करून मगच मैदानाच्या बाहेर या दोन्ही संघ सामना जिंकतायत. या ठिकाणी पोखरवाडी मात्र मन जिंकली ती गुटेवाडीनं. चांगला क्रिकेट, अप्रतिम दर्जाचा खेळ मैदानात पेश केला. दोन्ही संघांचं गोड कौतुक करूया. या ठिकाणी या मॅचचा हिरो राहिलाय या सामन्याचा हिरो राहिलाय तो खेळाडू आहे श्याम, मॅन फ्रॉम पोखरवाडी. श्याम आपण यायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी वितरित केला जाईल. तत्पूर्वी